नमस्कार. गोडी शिक्षणाची आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना तुमचं खूप स्वागत करते. आपल्याला वेळ ही घड्याळातील वेळ कोणी विचारली तर आपण पटकन मराठीत सांगतो, परंतु इंग्लिशमध्ये बऱ्याच पद्धतीने सांगायचं. हे अतिशय सोप्या भाषेमध्ये आपण सांगणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका. कोणी नवीन असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला घड्याळाच्या टायमिंगमध्ये सगळं घड्याळाची वेळ कशा पद्धतीने सांगायची हे सगळं कन्सेप्ट इथं क्लिअर होतील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. एक साधं एक फॉर्मल उदाहरण फॉर एक्झाम्पल म्हणून मी ते तुम्हाला एक टायमिंग दिलेलं आहे आणि ते टायमिंग घड्याळामध्ये इंग्लिशमध्ये कशा पद्धतीने म्हणायचं बघा. हाही घड्याळ आहे. आता घड्याळाचं एक फॉर्मॅट म्हणून मी इथे घड्याळ काढलेलं आहे. प्रत्येक घड्याळाच्या दोन्ही याच्यामध्ये 5 मिनिटाचं अंतर असतं आणि इथं 15 मिनिटाचं, म्हणजे घड्याळामधील टायमिंग सांगत असताना एक फॉर एक्झाम्पल म्हणून मी इथे एक दिलेलं आहे. टायमिंग कशा पद्धतीने सांगायचं इंग्लिशमध्ये बघा. तुम्हाला प्रश्न एखाद्याने विचारलं व्हॉट्स टाइम इज इट, म्हणजे आता किती वाजलेले आहेत, तर तुम्हाला एक मी उदाहरण दिलेले आहे की टायमिंग कशा पद्धतीने आपल्याला एखाद्याने सहज प्रश्न विचारला व्हॉट्स टाइम इज इट, आता म्हणजे टाइम व्हॉट्स किंवा टेलिंग द टाइम्स किंवा टाइम सांगा किती वेळ झाले. मग आपल्याला इंग्लिशमध्ये ते सांगता आलं पाहिजे. ते 9 वाजलेले आहेत. आपण काय म्हणतो वर्ष असतात तेव्हा आपण डायरेक्ट सांगू शकतो 5 hours झालेले आहेत किंवा 10 o'clock 1 o'clock 5 o'clock 10 o'clock असं सांगतो. परंतु 9 वाजून 5 मिनिटं झाले किंवा 10 वाजून 10 मिनिटं झालेले आहेत, ते कशा पद्धतीने सांगायचं. मिनटं असतील किंवा 15 मिनिटं झालेले आहेत, 45 मिनिटं झालेले आहेत, अशा पद्धतीनं 10 मिनिट्स झालेले आहेत किंवा 25 मिनिट्स झालेले आहेत, 30 मिनिट्स झालेले आहेत. पण इंग्लिशमध्ये कशा पद्धतीने सांगायचं हे तर बघूया बघा. इंग्लिशमध्ये कसं म्हणणार 9 o'clock 9 वाजलेले आहेत. 9 वाजले असतील तर आपण काय म्हणतो 9 o'clock. मग इथं काही AM किंवा PM मी घेतली नाही, फक्त आपण टायमिंग सांगतोय. जर AM PM 5 मिनिटं झालेले आहेत, 9 वाजून 5 मिनिटं झालेले आहेत, तेव्हा आपण काय म्हणणार 5 past म्हणजे 5 वाजून गेलेले आहेत. 5 past 9 काय असं म्हणणार आपण 5 past 9 5 past 9. त्यानंतर 9 वाजून 10 मिनिटं झालेली आहेत. 9 वाजून 10 मिनिटं झालेले आहेत, आपण कसं म्हणणार 10 past 9 10 past 9. त्यानंतर घड्याळात 9 वाजून 15 मिनिटं झालेली आहेत, काय म्हणणार 1/4 past 9. घड्याळामध्ये 9 वाजून 20 मिनिटं झालेली असतील, घड्याळामध्ये 9 वाजून 20 मिनिटं झाले असेल, काय म्हणणार 20 past 9 20 TW past. घड्याळामध्ये 9 वाजून 25 मिनिटं तर 25 past 9 25 past 9 25 past 9. इथं बघा 9 वाजून झालेले आहेत म्हणजे 25 past 9 म्हणजे 9 वाजून 25 मिनिटं झालेले आहेत. आणि हाफ पास्ट 9 म्हणजे 9 वाजून किती 30 मिनिटं झालेले. हाफ म्हणजे अर्धा तास झालेले आहे. 9 वाजून किती मिनिटं झालेले आहेत, अर्धा तास झालेले आहे. अशा पद्धतीनं बघा. घड्याळामधील टायमिंग सांगत असताना आपण अशा पद्धतीने इंग्लिशमध्ये टायमिंग सांगतो. समजा घड्याळ वाजलेले आहेत, 9 वाजून 5 मिनिटं झालेले आहेत, मिनटं 9 पूर्ण झालेले आहेत, 9 वाजलेले आहेत आणि पुढं 5 मिनिटं झालेले आहेत. मग 5 मिनिटाचं टायमिंग झालेलं आहे ते आपण बोलताना इंग्लिशमध्ये कसं म्हणणार 5 पास्टमध्ये 5 मिनिटं झालेले आहेत, पास होऊन गेलेले आहेत. किती 9 5 past 9 म्हणजे 9 वाजून 5 मिनिटं झालेले आहेत. 9 वाजून 10 मिनिटं झालेले आहेत म्हणजे 10 past 9 9 वाजून किती मिनिटं झालेले आहेत 10 past 9 म्हणजे 10 past 9 9 वाजून 10 मिनिटं झालेले आहेत. 9 वाजून 15 मिनिटं झाले आहेत त्याला आपण म्हणतो 1/4 past 9 म्हणजे 9 वाजून 15 मिनिटं झालेले आहेत. 15 मिनिटाला आपण काय म्हणतो इंग्लिशमध्ये क्वार्टर्स. नंतर 9 वाजून 20 मिनिटं झाले आहेत त्याला आपण म्हणतो 20 past 9 म्हणजे 9 वाजून किती मिनिटं झालेली आहेत 20 मिनिटं झालेली आहेत. 9 वाजून 25 मिनिटं असतील तर 25 past 9 म्हणजे 25 मिनिटं झालेले आहेत. किती वाजून 9 म्हणजे 9 वाजून 25 मिनिटं झालेले आहेत. जर 9 वाजून 30 मिनिटं झालेले आहेत, हाफ पास्ट 5 मिनिटं असेल 5 मिनिट्स 10 मिनिट्स 15 मिनिट्स 20 मिनिट 25 मिनिट्स 30 मिनिट्स इथपर्यंतचा टायमिंग जेव्हा आपण सांगतो तेव्हा अशा पद्धतीनं 5 past 10 past 1/4 past 20 past 25 past हाफ पास्ट. म्हणजे काय तुमचं टायमिंग असेल, समजा 3 वाजले असतील तर इथं 5 past 3 येणार, 10 past 3 1/4 past 5 मिनिटं झाली असतील तर काय म्हणणार 10 past 5 1/4 past 5 20 past 5 25 past 5 आणि हाफ पास्ट 5. म्हणजे पूर्ण जो अवर आहे तो इथं येणार आणि जेवढं टायमिंग आहे ते इथं येणार. अशा पद्धतीनं आपण घड्याळावरील वाचन करतो. आपण वाचन केलेलं आहे कशा पद्धतीनं. आता इथून 35 मिनिटं त्याच्यानंतर 35 मिनिट्स अशा पद्धतीने करायचं ते फक्त बघा. टायमिंग आहे इथून इथंपर्यंत आपण पास्ट वापरतो, म्हणजे 5 वाजून झालेले 10 वाजून 5 past 10 past. इथं आपण काय वापरतो 5 past
इथून इथंपर्यंत 30पर्यंतचे जे टायमिंग सांगतो ते आपण तिथं आपण पास्ट यूज करतो. म्हणजे कसं 5 पास्ट 9, इथं 10 पास्ट, क्वार्टर पास्ट किंवा 20 पास्ट, 25 पास्ट आणि 30 पास्ट किंवा हाफ. परंतु जेव्हा असं आपण टायमिंग आता इथं 9 वाजून गेलेले आहेत, पण इथं कमी आहेत. याला 9 वाजून 35 मिनिटं आहेत, म्हणजे 10ला किती मिनिटं कमी असणार आहेत? 25 मिनिटं कमी आहेत. 9 वाजून 40 मिनिटं झालेले आहेत, म्हणजे किती? 10ला 20 मिनिटं कमी आहेत. 9 वाजून 45 मिनिटं आहेत, म्हणजे 10ला 15 मिनिटं कमी आहेत. म्हणजे टायमिंग जेव्हा पूर्ण होत असतं तेव्हा आपण म्हणतो की 1ला 5 मिनिटं कमी आहेत, 1ला 5 मिनिटं कमी आहेत. मग ते तेव्हा आपण काय वापरतो? टू हा शब्द वापरतो. वी यूज टू फॉर जेव्हा टायमिंग संपत येते, पूर्ण तास कंप्लीट होतो 30 अवर्स नंतर आपण काय वापरतो? टू वापरतो. बघा इथं आता 9 वाजून 35 मिनिटं झालेली आहेत. 9 वाजून 35 मिनिटं झालेले आहेत, म्हणजेच 10ला किती कमी आहे? 25 मिनिटं कमी आहेत. 9 वाजून 35 मिनिटं झाली. बघा 9 वाजून इथं 35 मिनिटं झालेली आहेत. 35 मिनिटं झालेली आहेत म्हणजे 35 मिनिट्स कंप्लीट झालेले आहेत, म्हणजे 25 मिनिट्स राहिलेले आहेत. 10 o'clock व्हायला किती मिनिटं राहिलेले आहेत? 25 मिनिट्स कंप्लीट व्हायला राहिलेले आहेत. मग ते आपण म्हणताना कसं म्हणणार? मिनिटं कमी आहे. 10. त्यानंतर 9 वाजून 40 मिनिटं म्हणजे काय असणार आहे? किती मिनिटं कमी आहेत? 20 मिनिटं कमी आहेत. 10ला किती मिनिटं कमी असणार आहेत? 10ला किती मिनिटं? 20 मिनिट्स कमी असणार आहेत. तेव्हा आपण कसं म्हणणार? 20 टू 10 म्हणजे 10ला किती कमी आहेत? 20 मिनिटं कमी आहेत. 20 टू 10. 9 वाजून 45 मिनिटं म्हणजेच किती? 10ला 15 मिनिटं कमी असणार आहेत. मग आपण कसं म्हणणार? क्वार्टर टू 10. मग 10 टू 10 म्हणजे 10ला 10 मिनिटं कमी आहेत. त्याच्यानंतर 9 वाजून 15 मिनिटं म्हणजे 5 टू 10, 10ला 5 मिनिटं कमी आहेत. 5 टू 10 आणि 10 वाजलेले आहेत. 10 o'clock 10 वाजलेले आहेत. अशा पद्धतीचं इथून इथंपर्यंत जेव्हा आपण टायमिंग सांगतो तेव्हा पास्ट यूज करतो. आणि 30 मिनिट्स नंतर 31 मिनिट्स नंतर आपण 59 मिनिट्स होईपर्यंत आपण टायमिंग हे टूमध्ये सांगत असतो. वी यूज टू फॉर. समजा आता इथं 9:35 म्हणजेच 10ला 25 मिनिट्स कमी आहेत, म्हणजेच 25 टू 10. 9:40 म्हणजे 10ला 20 मिनिट्स कमी आहेत, म्हणजे 20 टू 10 म्हणजे 10ला 20 मिनिटं कमी आहेत. क्वार्टर टू 10 म्हणजे 10ला 15 मिनिटं कमी आहेत. 10 टू 10 म्हणजे 10ला 10 मिनिटं कमी आहेत. 5 टू 10 म्हणजे 10ला 5 मिनिटं कमी आहेत. आणि 10 o'clock म्हणजे घड्याळामध्ये किती वाजलेले आहेत? 10 वाजलेले आहेत. म्हणजे संपूर्ण एक वेळ टायमिंग सांगून पूर्ण 1 तासाचं टायमिंग म्हणजे 9 वाजून 10 वाजेपर्यंतचे जे टायमिंग आहे ते मी तुम्हाला थोडक्यात इथे एक एक्झाम्पल देऊन सांगितलेलं आहे. इथून 9 वाजल्यापासून 30 मिनिट्स म्हणजे 9 टू 9:30पर्यंत आपण वी यूज पास्ट वापरतो, कारण 5 मिनिटं झाले 10 मिनिटं. आणि 31 पासून आपण वी यूज अ टू पद्धतीनं संपूर्ण. आता इथे एकदा मी तुम्हाला रिव्हिजन करून दाखवते. बघा हे टायमिंग सांगत असताना बघा एक कुठलाही वाजून गेलेले आहेत, समजा कुठलाही अवर्स असेल. आता मी इथे 9 o'clock होता, 9 वाजून गेलेले आहेत. कुठल्याही समजा असं 2 वाजून गेले तर आपण म्हणताना कसं म्हणतो? पास्ट. बघा इथं 5 पास्ट, 10 पास्ट, क्वार्टर पास्ट, 20 पास्ट, 25 पास्ट पर्यंत हाफ पास्ट, 25 पास्ट आणि हाफ पास्ट नंतर इथं आपण टू करतो, म्हणजे एखादा आवर्स पूर्ण कंप्लीट होत आलेला आहे. बघा इथं आपण काय म्हणतो? आपण टायमिंग सांगत असतो. पास्ट आपण 30पर्यंत यूज करतो आणि 10 टू कधी यूज करतो? जेव्हा टायमिंग आवर कंप्लीट होत असतो किंवा तेव्हा आपण काय वापरतो? टू वापरतो. अशा पद्धतीने इथं तुम्हाला मी टायमिंग सांगितलेलं आहे. घड्याळामध्ये संपूर्ण वेळ कशा पद्धतीने सांगायचं याच्या अगोदर आपण एक एक्झाम्पल बघितलं. कुठलाही तास सांगत असताना समजा एवढे वाजून 5 मिनिटं झाले, 10 वाजून असतील, 4 वाजून 5 वाजून 5 मिनिटं झाले, आपण काय म्हणतो? 5 पास्ट. 10 मिनिटं झाली असतील तर 10 पास्ट. 15 मिनिटं झाली असतील तर क्वार्टर पास्ट. 20 मिनिटं झाले टायमिंग एक समजा पूर्ण वेळ 20 पास्ट, 25 पास्ट, हाफ पास्ट. घड्याळाचं टायमिंग आपण सांगतो. हे संपूर्ण 1 तासात सांगितलं. अशा पद्धतीने कुणी जर आपल्याला इंग्लिशमध्ये जर टायमिंग विचारलं तर आपण पटकन सांगू शकतो. मला झालेले आहेत 3:10 झाले असतील तर 10 पास्ट 3 म्हणजे 3 वाजून 10 मिनिटं झाले असतील, आपण कसं म्हणणार? 10 पास्ट 3. अशा पद्धतीने आपण टायमिंग सांगतो.
व्हॉट्स द टाईम म्हणजे घड्याळामध्ये किती वाजलेले आहेत बघा. इथं तुम्हाला मी घड्याळ वेगवेगळे टाईम दर्शवतात. टाईम आहेत बघा इथं किती वाजून 11:15 झालेले आहेत. 11:15 झालेले आहेत. आपण काय म्हणणार क्वार्टर पास्ट 11. काय म्हणणार आपण 11 वाजून बघा 11 वाजून किती मिनटं झालेले आहेत 15 मिनटं झाले आहेत. आपण कसं म्हणणार मग क्वार्टर पास्ट 15 मिनटं झाले आहेत. क्वार्टर पास्ट किती वाजून 15 मिनटं झाले आहेत 11. त्याच्यानंतर बघा इथं किती वाजलेले आहेत 9:25 झालेले आहेत. 9 वाजून गेलेले आहेत आणि किती मिनटं झालेले आहेत 25 मिनटं झाले आहेत. आपण कसं म्हणणार 25 बघा 9 वाजून किती मिनटं झाले आहेत 25 मिनटं झाले आहेत. आपण कसं म्हणणार 25 झाले 25 मिनिट्स 25 मिनिट्स तर 25 पास्ट 9 25 पास्ट 25 पास्ट 9 9 वाजून 25 मिनिटं झाले आहेत. 25 पास्ट 9 म्हणजे 9. आता इथं घड्याळामध्ये 3:45 वाजलेले आहेत म्हणजे 3 वाजून 45 मिनिटं झालेली आहेत. म्हणजेच 3:45 म्हणजेच किती 4ला 15 मिनटं कमी आहेत. 4ला 15 मिनटं कमी आहेत. आपण कसं म्हणणार क्वार्टर टू 4. क्वार्टर टू 4ला 15 मिनटं कमी आहेत म्हणजे 3 वाजून किती मिनटं झालेले आहेत 45 मिनटं झालेले आहेत. आपण टायमिंग सांगताना इथून इकडं काय वापरतो 2 वापरतो. मग काय क्वार्टर टू किती मिनटं क्वार्टर टू किती मिनटं कमी आहेत क्वार्टर टू 4 येणार. 4ला किती कमी आहेत 15 मिनटं होय. क्वार्टर टू 4 म्हणजे 3 वाजून 45 मिनटं म्हणजे 4ला किती मिनटं कमी आहेत 15 मिनटं कमी आहेत. जेव्हा 15 मिनटं होतात तेव्हा आपण क्वार्टर वापरतो. क्वार्टर 2 क्वार्टर्स 3 क्वार्टर्स आणि 4 क्वार्टर्स अशा म्हणून 1 आवर होतो. जेव्हा 15 मिनटं असतात तेव्हा 1 क्वार्टर. अर्धा तास असतो तेव्हा 2 क्वार्टर त्याला आपण हाफ म्हणतो. 45 मिनटं होतात तेव्हा 3 क्वार्टर्स आणि पूर्ण 1 आवर होतो तेव्हा काय होतं 1 तास होतो. त्याला आपण o'clock 4 o'clock असेल 3 o'clock. इथं 4ला 15 मिनटं कमी आहेत म्हणजे क्वार्टर टू 4 3:45 अशा पद्धतीने आपण टायमिंग सांगतो.